गांधी हजारावर आणि तुमचा बाबासाहेब तर म्हणे 1 रुपयावर आहे। मी म्हणलं बरं झालं माझा बाबासाहेब 1 रुपयावर राहते। ते म्हणलं ते कसं काय? अरे म्हणलं हे गांधी 100रावर आहे। या देशातल्या कोणत्या माणसाला या गांधी बद्दल जर आदर असता तर ज्या दिवशी गांधी नोटवर आले त्याच दिवशी या देशातला भ्रष्टाचार बंद झाला असता। गांधी बद्दल ज्या लोकांना आदर आहे ज्या दिवशी गांधी नोटवर आले त्याच दिवशी या देशातला व्यवसाय बंद झाला असता। गांधी ज्या दिवशी या नोटवर आले त्याच दिवशी या देशातले कत्तलखाने बंद झाले असते। पण नाही, आज आम्ही जाहीर गांधीचा अपमान करत आहोत कारण आयुष्यात गांधीने दारू पिली नाही। हे 100रावर गांधी आहेत। आम्ही गांधीला घेऊन चाललो, गांधी घ्या दारू द्या, हा गांधीचा अपमान नव्हे काय? आयुष्यात गांधीने मटण खाल्लं नाही, हे आम्ही नोट घेऊन चाललो, गांधी घ्या मटण द्या, हा गांधीचा अपमान नव्हे काय? गांधी घ्या आणि कुठे जा आणि काही करा, आता गांधी साक्षीला आहे, हा गांधीचा अपमान नव्हे काय? या देशातले आगाऊ धंदे बंद करायचे असतील तर या गांधीला हटवा आणि इथे बाबासाहेब नटवा। कारण मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे, ज्या दिवशी बाबासाहेब या नोटवर येतील त्या दिवशी कोणताच माणूस ही नोट घेऊन दारूच्या दुकानावर जाणार नाही, कोणताच माणूस या नोटाचं मटण आणून खाणार नाही। म्हणून गांधीला हटवा आणि बाबासाहेब नटवा। बरं झालं म्हणलं माझा बाबासाहेब 1 रुपयावर आहे। ते म्हणलं ते कसं काय? मी म्हणलं या देशातला कोणताही माणूस जर मेला आणि त्याला जर भिंतीला बसवलं तर मग बाबाच त्याच्या कपाळावर जाऊन बसते, त्याला भारताचं नागरिकत्व बहाल करते। म्हणून माझा बाबा महान आहे, मोजता येत नाही जगातल्या मापाने, हिरे मानके सोना आणि चांदी। अरे या साऱ्याचा नेता होता महात्मा गांधी। आसराही नव्हता, झाडही नव्हता आम्हाला, त्या झाडाची फांदी पण भीमरायाच्या पुण्याईने आज मिळाली रे संधी। वर्गाच्या बाहेर बसून बाबाला शिकावं लागलं हो जातीमुळे। लहानपणी गाडीवानाने गाडीच्या खाली उतरून दिलं केवळ जातीमुळे। बडोद्याची नोकरी सोडावं लागली केवळ जातीमुळे। म्हशीला भादरणारे वारक सुद्धा बाबासाहेबांची कटिंग करत नव्हते केवळ जातीमुळे। सार्थ अभिमान आहे आमच्या बापाचा आम्हाला की वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा बाबासाहेब वर्गात पहिला होता। अरे वर्गातच पहिला नाही तर इंडियात पहिला ठरला, इंडियातच पहिला नाही तर ऑल ओल्ड जगात पहिला ठरला। वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा बाबासाहेब स्वतंत्र भारताच्या घटनेचा शिल्पकार झाला। इथेच मनुवाद्याच्या छाताडामध्ये बाबासाहेबाची लात आहे, इथेच बाबासाहेबाच्या क्रांतीचा विजय झालेला आहे। आणि म्हणून मी म्हणलं मोजता येत नाही, अरे मोजता येत नाही जगातल्या मापान, मोजता येत नाही जगातल्या मापान। अरे असं दिलं रे बापाच्या त्या बापान, असं दिलं रे बापाच्या त्या बापान, असं दिलं रे बापाच्या त्या बापान।
रक्षा दिली दीक्षा जगात ही चर्चा अज्ञानाचा अंधार मिटवून अरे अज्ञानाचा अंधार मिटवून पदव्या दिल्यावरच्या सन्मानाच्या अनमानाच्या मिळाला रे खुर्च्या आजारी होतो अरे आजारी होतो जातीच्या त्या तापानं आजारी होतो जातीच्या त्या तापानं आजारी होतो जातीच्या त्या तापानं देवही नव्हता धर्मही नव्हता नव्हती पूजा अर्चा देव कुणाला म्हणतात इतराला काहीतरी देऊ शकतो त्याला देव म्हणतात अरे भारतीय देवानी आम्हाला बहुजनाला काय दिले देवायचेच भांडण कशासाठी भांडण देवायचे भांडण कशासाठी याची त्यानं नेली त्याची त्यानं नेली दुसरे देवायचे भांडण आमच्या भारतीय देवाची नाही तर मोठेपणासाठी प्रति बोली मैं बड़ी आगे तू काई गई बड़ी तू तो शेषनाग के सर पे खड़ी शेषनाग कहने लगा मैं बड़ा अबे तू काय का बड़ा तू तो भोले के गले में पड़ा भोला यानी शंकर जी कहने लगे मैं बड़ा अबे तू काय का बड़ा तू तो गंगा के पीछे पड़ा और इसलिए तो जूता पड़ा उसके बाद राम कहने लगे मैं बड़ा अरे राम कहने लगे मैं बड़ा अबे तू काय का बड़ा तू तो सीता के पीछे पड़ा और इसलिए तो रामायण घड़ा उसके बाद कृष्ण कहने लगे मैं बड़ा कृष्ण कहने लगे मैं बड़ा अबे तू काय का बड़ा तू तो औरतों के कपड़े लेके पेड़ पे चढ़ा रंडी बहादुर तू काय का बड़ा देव कुणाला म्हणतात इतराला काहीतरी देऊ शकतो त्याला देव म्हणतात या भारतीय देवानी आम्हाला काय दिलं खंडोबाला पूजणाऱ्या बाया मुरुळ्या झाल्या देवाला पूजणाऱ्या बाया देवदासी झाल्या गड चांद्याला जाणारे गडी पोतराज झाले गाणं आम्ही ऐकतो गाणं म्हणणाऱ्याला लाज वाटत नाही इथूनच दिस गड चांद्याचं पत्तर आमच्या 17 पिढ्या गेल्या हे गाणं गाऊन गाऊन आम्हाला कधी देवानं मंदिरात येऊ दिलं नाही खंडोबाला पूजणाऱ्या बाया मुरुळ्या झाल्या देवाला पूजणाऱ्या बाया देवदासी झाल्या पण बाबासाहेब आंबेडकराला वंदन करणाऱ्या स्त्रिया बाबासाहेब आंबेडकराला वंदन करणाऱ्या बाया कलेक्टर झाल्या इंजिनियर झाल्या डॉक्टर झाल्या आमदार झाल्या खासदार झाल्या मंत्री झाल्या आणि म्हणून मोजता येत नाही अरे मोजता येत नाही जगाच्या मापानं मोजता येत नाही जगाच्या मापानं असं दिलं रे बापाच्या बापानं असं दिलं रे बापाच्या बापानं असं दिलं रे बापाच्या बापानं बाबासाहेब म्हणाले 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस जगा रे वाघ होऊन जगा बाबांनी तुम्हा आम्हाला वागत बनायला का सांगितलं कारण
कोंबड्याला आणि बकऱ्याला देवा पुढे कापतात रे, वाघाला कापत नाहीत म्हणून वाघ व्हा. बकऱ्याची कोंबड्याचीच कंदोरी करतात रे, वाघाची करत नाहीत म्हणून वाघ व्हा. आणि म्हणून 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ होऊन जगा. आत्मदीप भव स्वयं दीप हो. सांग का में नको रिकामे बना बलशाली. देशानी समाजाची करार रखवाली. एक वारे नेक वारे दूर नाही दिल्ली. एक वारे नेक वारे दूर नाही दिल्ली. बहुजनांनो हातात घ्या रे सत्तेची किल्ली. बहुजनांनो हातात घ्या रे. अरे आजवर लुटलं, आजवर लुटलं, आजवर लुटलं भटाच्या त्या पापानं. अरे आजवर लुटलं भटाच्या त्या पापानं. पण हे असं दिलं रे बापाच्या त्या बापानं. असं दिलं रे बापाच्या त्या बापानं. असं दिलं रे बापाच्या त्या बापानं. एक वारे नेक वारे दूर नाही दिल्ली. बहुजनांनो हातात घ्या रे सत्तेची किल्ली. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेरणादायी पुतळा जर पाहिला, बाबासाहेबांनी एका बोटाचा इशारा या देशातल्या बहुजनाला केलेला आहे. बाबासाहेबांचं एक बोट काय सांगत आहे इथल्या बहुजनाला आणि केव्हा सांगत आहे. अरे लिहून घटना या देशाची, लिहून घटना या देशाची. काम केलं या मोठ, काम केलं या मोठ. नुसत्या मागा मारायला ढोलचा मारायला नाही तर बहुजनाला, बहुजनाला, बहुजनाला दाखवलं माय दिल्लीकडे भीमाने बोट. बहुजनाला दाखवलं माय दिल्लीकडे भीमाने बोट. बहुजनाला दाखवलं माय दिल्लीकडे भीमाने बोट. बहुजनाला स्वातंत्र्य मिळाले साऱ्याला कळाले. स्वातंत्र्य मिळाले साऱ्याला कळाले. पण चालवावा